नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रोवनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आपण आजच्या ॲग्रोवन शेतमार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील सोयाबीन, हरभरा, कोबी, गहू आणि लिंबू बाजाराची माहिती घेणार आहोत. राज्यातील प्रमुख बाजार समितीतील आज सोयाबीन बाजार तेजीचा राहिला. अकोला बाजारात आज पिवळ्या सोयाबीनची आवक शनिवारच्या तुलनेत 455 क्विंटलवरून घटून आज 312 क्विंटल झाली होती. बाजारातील जास्तीत जास्त दर ₹6,200 ₹6,400 झाले होते. तर कमीत कमी दर ₹6,820 घसरून ₹6,815 झाले होते. तसेच सरासरी दर मात्र ₹6,580 वरून वाढून ₹6,640 प्रति क्विंटल झाले होते. तुळजापूर बाजारात आज सोयाबीनची आवक शनिवारच्या तुलनेत 70 क्विंटलवरून वाढून 184 क्विंटल झाली होती. बाजारातील जास्तीत जास्त दर ₹6,000 वरती स्थिर होते. तर कमीत कमी दर ₹6,750 वरून वाढून ₹6,900 होते. तसेच सरासरी दरही ₹6,500 वरून वाढून ₹6,750 प्रति क्विंटलवर पोहोचले होते. मूर्तिजापूर बाजारात आज सोयाबीनची 180 क्विंटल आवक झाली होती. बाजारात जास्तीत जास्त दर ₹6,000, कमीत कमी दर ₹6,780 तर सरासरी दर ₹6,390 प्रति क्विंटल होते. एकूणच प्रमुख बाजार समित्यांमध्ये सरासरी दरात वाढ झाली होती. राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज हरभऱ्याच्या आवकेत आणि दरात चढ-उतार दिसून आले. मूर्तिजापूर बाजारात आज लोकल हरभऱ्याची आवक शनिवारच्या तुलनेत 125 क्विंटलवरून वाढून 300 क्विंटल झाली होती. बाजारातील सरासरी दरही ₹5,290 वरून वाढून ₹5,420 प्रति क्विंटल झाले होते. तर जास्तीत जास्त दर ₹5,000 वरती स्थिर राहिले होते. तर कमीत कमी दर ₹5,835 होते. अकोला बाजारात आज हरभऱ्याची आवक किंचित घटून 216 क्विंटलवरती आली होती. आज बाजारात जास्तीत जास्त दरात घट होऊन ₹5,000 दर होते. तर कमीत कमी दरातही आज घट होऊन ₹5,770 दर झाले होते. तसेच सरासरी दरही ₹5,585 वरून घसरून ₹5,500 प्रति क्विंटल होते. तसेच नागपूर बाजारात आज हरभऱ्याची आवक 285 क्विंटलवरून घसरून 213 क्विंटल झाली होती. जास्तीत जास्त दरात वाढ होऊन ₹5,372, कमीत कमी दरात वाढ होऊन ₹5,722 तसेच सरासरी दर ₹5,620 वरून वाढून ₹5,634 प्रति क्विंटल होते. एकूणच हरभरा बाजारात आज चढ-उतार पाहायला मिळाला. राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये आज कोबीच्या आवकेत आणि दरात बदल दिसून आले. पुणे-मोशी बाजारात आज कोबीची आवक कालच्या तुलनेत घट होऊन आज 175 क्विंटल होती. बाजारातील जास्तीत जास्त दर ₹1,000, कमीत कमी दर ₹1,500 आणि सरासरी दर ₹1,250 प्रति क्विंटलवरती स्थिर होते. तर कोल्हापूर बाजारात आज कोबीची आवक कालच्या तुलनेत 206 क्विंटलवरून घटून 106 क्विंटल झाली होती. बाजारातील जास्तीत जास्त दर ₹1,000 वरती स्थिर होते. तर कमीत कमी दर ₹1,600 वरून वाढून ₹2,000 झाले होते. तसेच सरासरी दरही ₹1,300 वरून वाढून ₹1,500 प्रति क्विंटल होते. एकूणच राज्यातील कोबी बाजारात आज दरांना चांगलाच आधार मिळाल्याचं चित्र दिसून आलंय. राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज गव्हाच्या आवकेत आणि दरात चढ-उतार दिसून आले. नागपूर बाजारात आज शरबती गव्हाची आवक शनिवारच्या तुलनेत 200 क्विंटलवरून वाढून आज 400 क्विंटल झाली होती. बाजारातील जास्तीत जास्त दर ₹3,200, कमीत कमी दर ₹3,500 आणि सरासरी दर ₹3,425 प्रति क्विंटलवर स्थिर होते. मूर्तिजापूर बाजारात आज लोकल गव्हाची आवक 20 क्विंटलवरून वाढून 220 क्विंटल झाली होती. तर बाजारातील जास्तीत जास्त दर ₹2,000 वरती स्थिर होते. तर कमीत कमी दर ₹2,550 वरून घसरून ₹2,535 होते. तसेच सरासरी दरही ₹2,275 वरून ₹2,270 प्रति क्विंटलवरती आले होते. छत्रपती संभाजीनगर बाजारात आज लोकल गव्हाची आवक 52 क्विंटलवरून वाढून 215 क्विंटल झाली होती. बाजारातील जास्तीत जास्त दर ₹2,424 वरून घटून ₹2,350 झाले होते. तर कमीत कमी दर ₹2,550 वरून वाढून ₹2,580 झाले होते. मात्र सरासरी दर ₹2,487 वरून घसरून ₹2,465 प्रति क्विंटल होते. राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये आज लिंबाच्या आवकेत बदल दिसून आले. आज नागपूर बाजारात लोकल लिंबाची आवक शनिवारच्या तुलनेत 120 क्विंटलवरून वाढून 150 क्विंटल झाली होती. बाजारातील जास्तीत जास्त दर ₹3,000 वरून घटून ₹2,000 झाले. तर कमीत कमी दर ₹4,000 वरती स्थिर होते. तसेच सरासरी दर ₹3,750 वरून घसरून ₹3,500 प्रति क्विंटल होते. तसेच पुणे बाजारात आज लोकल लिंबाची आवक कालच्या 223 क्विंटलवरून किंचित घटून 209 क्विंटल झाली होती. बाजारातील जास्तीत जास्त दर ₹400, कमीत कमी दर ₹2,000 आणि सरासरी दर ₹1,200 प्रति क्विंटलवरती स्थिर होते. एकूणच नागपूर बाजारामध्ये सरासरी दरात घसरण झाली, तर पुणे बाजारात आवक कमी होऊनही दर स्थिर राहिले होते.
हे होतं आपलं आजचं मार्केट बुलेटिन. आपण रोज सायंकाळी 5 वाजता शेत मार्केट पॉडकास्टचा आढावा घेत असतो. त्यासाठी ॲग्रोवनच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हे पॉडकास्ट पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.